पेन किलर दिले नाही डॉक्टरांनी की मी घेतले नाही, मला काय आठवत नाही. पण ते खूप ठणठण सतत 24 तास दुखत होतं. इतकं दुखत होतं की अगदी असंही दुखणं होतं ते. पण माझी आजी मात्र रात्रभर माझ्याजवळ बसली आणि ती पण झोपलेली आणि बसून रात्रभर ती वाची करत बसली आणि मला ती सांगायची की अगं मी थोडं तुझ्याशी बोलते म्हणजे तुला तुझं दुःख कमी होईल. म्हणजे त्यावेळी रात्रभर जागत बसली आणि कमी कमी माझ्यासाठी ती सारखी बोलत होती. अशा अनेक आठवणी सांगताना माझं मन खरंच भरून येत आहे. आज माझ्या तात्या काकांना आमच्या विजयाला आमच्या मुंबईला असतात. काकांनी आहेत, काकू आहेत. नंतर अक्काच्या मायाच्या मेच्या आलेली आहे प्रभाच्या त्यांना प्रणाम करून माझा मनोगत करून कार्यक्रम पुढे सरकवूया. मी भाऊसाहेबांना विनंती करतो की 1-2 शब्द बोला. नमस्कार. नमस्कार. आज तात्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचं भाग्य मला मिळालं आम्ही माझा गौरव समजतो. आणि मला फार काही बोलता येत नाही पण 1-2 प्रसंग सांगतो. जेव्हा माझ्या मुलीचं लग्न ठरलं, मुलाचं लग्न झालं, तेव्हा माझ्या पत्नीने तात्यांना विचारलं की आता मी सासू होणार आहे तर सुनेशी कसं वागायचं किंवा मुलांशी कसं वागायचं. तेव्हा तात्यांनी अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दात सांगितलेली आठवण तुम्हाला सांगतो. तात्या म्हणाले की आपण मुलांच्या संसारात ढवळढवळ करायची नाही. आता आपली इनिंग संपलेली आहे. त्यांच्या मनात जे असेल ते त्यांना करू द्यायचं. त्यांनी आपल्याला जर सल्ला विचारला तर तो अवश्य द्यायचा, पण त्याच्यावर आपण आग्रही राहायचं नाही. त्यांनी तो मानला तर ठीक, नाही मानला तर अजून ठीक. तर हा मुलाचा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. त्यामुळे मला वाटतं आम्ही जावयाशी सुनेशी फार चांगलं मात्र आमचं सांभाळून आहोत. नंतर आणखीन त्यांबद्दल काय बोलायचं म्हणजे एवढ्या मोठ्या उज्ज्वल त्यांचं आयुष्य आहे आणि कर्तृत्व आहे, त्याच्याबद्दल मी बोलण्यासारखं काही नाही. पण अजून एक प्रसंग सांगावा असं वाटतो. तात्यांची स्मरणशक्ती अतिशय जाणीव. आम्ही खूप नवीन मित्र जोडले माझ्या आयुष्यात. पण जोडले म्हणजे काय की बहुतेक माझ्या शैक्षणिक वर्षात माझे जुने मित्र मला सोडून पुढे जात आणि आम्ही नवीन मित्रांची वाट पाहत तिथेच थांबत होतो. तर अशा रीतीने आम्ही खूप मित्र जोडले नवीन. पण मला जर विचारलं की 5 मित्रांची नावं सांगा तर मला काही आठवणार नाही. पण तात्यांच्या 80 वर्षापूर्वी ते 4थीत होते तेव्हाच्या मित्रांची आणि शिक्षकांची नावं त्यांनी या पुस्तकात लिहिलेली आहे. ती त्यांची स्मरणशक्ती काढली, स्मरणशक्ती त्यांना आहे, अजूनही लाभलेली आहे. तिथून तात्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो हे चिंतन केले. परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी माझे 2 शब्द सांगतो. तात्यांची ज्येष्ठ नात संपदा ही पुण्याला कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. तर मी तिला विनंती करतो की ती नेहमी तात्यांच्या काही आठवणी एक असं जाणवेल तुम्हाला त्या पुस्तकामध्ये आम्ही सगळ्यांच्या मनोगत लिहिलेले आहे. प्रत्येक व्यक्तीला तात्यांचे वेगवेगळे डायमेन्शन करेल म्हणून त्या प्रत्येकाला असा छोटा एक अनुभव सांगा. नमस्कार. मी सौ संपदा वैशंपाय. मी पुण्याला आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि आज तात्या आजोबांच्या सगळ्या नातवंडांना रिप्रेझेंट करायला येते आहे. तर तात्या आजोबांच्या आठवणी सांगायच्या म्हणजे लहानपणी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे नातवंड वाट बघायचो की कधी सुट्टी लागते आणि कधी आपण वर्ध्याला जातो. आणि कारण वर्ध्याला मिळणारं स्वातंत्र्य आणि त्याच्यापासून आम्हाला मिळणाऱ्या शिकवणी आम्हाला फार आवडायच्या. कारण वर्ध्याला अनेक गोष्टी वेगळ्या असायच्या. जसं आम्ही आमचे कपडे धुवायचो आमच्या हाताने. जेवण झाल्यावर आपली भांडी घासायची. त्याच्यानंतर विहिरीतनं पाणी काढायचं.
बाहेर शेण सापडलं तर ते शेण आणून द्यायचं आजीला दोऱ्या करायला. याच्यातही एक भूज होती आणि त्याच्यातही एक शिकवण होती. तात्या आजोबांचं सांगायचं म्हणजे रोज रात्री आम्ही त्यांना पकडून बसवायचो आणि आम्हाला ते खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आणि जितके वेळा आम्ही त्यांना म्हणायचं गोष्टी सांगणार तितके वेळा न कंटाळा ते आम्हाला गोष्टी सांगायचे आणि आम्हाला खूप त्याच्यातून शिकायला मिळायचे. दर गुरुवारी भजन होतं तेव्हा आजोबा आम्हाला सगळ्यांना नातवंडांना पुढे बसवायचे. प्रत्येकाच्या हातात थोड्या थोड्या वेळाने टाळ द्यायचे वाजवायला. आम्ही नीट वाजवलं नाही तरी आम्हाला द्यायचे की तुम्ही वाजवा. त्याच्यामुळे 2-3 गोष्टी अशा घडल्या की आमच्या मनावर भक्तीचे संस्कार तर झाले, त्याच्यात किती आनंद होतो हे पण आम्हाला कळलं. पण त्याबरोबर कुठेतरी संगीताचा रिदमचा पण संस्कार आमच्यावर झाला. आजोबांकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण बघितल्या की आजोबांची एक खूपच चांगली सवय म्हणजे ते दरवर्षी पाडव्याला आणि संक्रांतीला न चुकता सगळ्यांना पत्र पाठवतात. आम्हाला जसा जसा त्यांचा परिवार वाढत गेला तसं तसं ते त्या मोठ्या मोठ्या परिवाराला पत्र पाठवतात. अजूनही न चुकता इतक्या वर्षांनी सुद्धा आम्हालाही येतो. माझं लग्न झाल्यावर माझ्या सासरी माझ्या नातेवाईकांना पण आजोबांचं पत्र येईल. ते सांगणं बरोबर नाही पण पत्राची पोच फोन करून देणं सुद्धा आम्हाला वेगळी गरज नाही. पण तरी आजोबा त्याची वाट बघतच नसतात. तुम्ही पत्र मिळालं की नाही आम्हाला कळवावं अशी सुद्धा त्यांची अपेक्षा नसते. पण तरी ते न चुकता दरवर्षी त्यांचा जेवढा परिवार मोठा होत जाईल तेवढ्या परिवाराला ते पत्र पाठवतात. अशी छोटे छोटे ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं घेतल्या की खूप शिकण्यासारखं आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला इतकी गाणी शिकवली आहे लहानपणी. गाणी म्हणजे भजनं आहेत आणि छोटी छोटी गाणी बोल उपकार गाणी जी आम्ही तर शिकलो आमच्या वेळेला आजोबांनी आम्हाला शिकवली आणि आता आमची मुलं सुद्धा ती गाणी म्हणतात. छोटी छोटी भजनं जशी भाव करारे अपुलाचा देव करारे हे म्हणायचे ते आम्हाला झोपवताना. आता मी सुद्धा माझ्या मुलांना झोपवताना ती गाणी म्हणते. तर कुठेतरी ते सगळे संस्कार आमच्यापर्यंत आले आणि मला खूप अभिमान वाटतो की तात्या आजोबांच्या कुटुंबात मी आली आणि आम्ही सगळे खूपच लकी आहोत की आम्ही आहोत. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मी येऊ शकते. आता प्रत्येकजण आपापल्या संस्कारात अडकलेले आहे पण तरी असा कार्यक्रम मिस करायला मला अजिबात मस्त आवडला आणि देवदयेने मला जमलं. माझ्या सासू सासऱ्यांमुळे माझ्या नवऱ्याने माझ्या मुलांना सांभाळलं आणि म्हणजे जिथे इच्छा असते तिथे ते शक्य होतं आणि मला खूप अभिमान वाटतो आणि खूप छान वाटतंय. मी आभारी आहे. संपदाचं खूप छान आठवणी सांगितल्या आणि मला एक छोटीशी आता तिच्या आठवणीमुळे एक सांगावीशी वाटते. जसा भजनाचा उल्लेख तुम्ही केला की दर बुधवारी भजन झालंच पाहिजे. आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो सगळेजण साऊथ इंडियाच्या ट्रीपला. ट्रेनमध्ये कुठे भजन होईल असं मला वाटतं पण त्यातून मी सांगितलं नाही गुरुवारी घ्यायचं ट्रेनमध्येच होतो मग ते भजन झालं पाहिजे. तर मला वाटत नाही की तात्यांनी अनेक वर्षात कोणत्याही गुरुवारी आजपर्यंत म्हणजे आजारी असतील कदाचित कोमात असतील तेव्हा सोडून त्यांनी भजन केलं नाही. माई म्हणजे कदाचित त्यांनी कोमात सुद्धा भजन केलं. तर आता आपण कार्यक्रम पुढे सरकवूया आणि आज कार्यक्रमामध्ये सगळ्यांना भजन म्हणजे 2 शब्द पण आता पुढचं तात्या होणार आहे त्यामुळे तात्या मला किती बोलायचं तात्यांना विनंती करतात की त्यांनी सर्व इष्टमित्र भगिनी अध्यक्ष आणि तुमच्यावर उपस्थित मान्यवर डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो खाणी परी चालतो जिरवेने रथ चालतो मधुरही पाणी परी बोलतो. अशी स्थिती या वेळेला माझी आहे ही ईश्वराची दया आहे. त्या ईश्वराला स्मरून मी असं सांगतो की माझे जितके सद्गुण या मनोगतात वर्णन केलेले आहे आणि आत्ता वाक्याने जे केलेले आहे त्यांचा मी स्वीकार करत नाही.
कारण व्यंकटेश स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे माझ्या अपराधांच्या परी वर्णिका शिवली वैल हवी, दुष्ट पतित दुराचारी अडना होती अधम, असं लेखकांनी स्वतःच वर्णन केले. तेच मला लागू होतं. त्यामुळे मी ते सद्गुणाचे जे पूल बांधलेले आहे ते मी नम्रपणे नाकारतो. आता हे स्वर्गीय गोपालजी जे वानप्रस्थी कार्यकर्ते होते, यांनी 1982 मध्ये निवृत्त झाल्याबरोबर विवेकानंद केंद्रात आपलं सर्व आयुष्य अर्पण केलं. त्यांच्या आग्रहाने त्यांच्या वारंवार 2-4 पत्र आल्यामुळे मला हे आत्मकथन लिहिण्याला प्रवृत्त केलं. आणि ते कसं लिहायचं, काय लिहायचं हे काही मला समजे ना. तेव्हा आम्ही सरळ सुरुवातीपासून 1921 चा जन्म आणि आता 1989 ला मी हे पूर्ण केलं. तिथपर्यंत इतिहास शक्यतो सुसूत्रपणे लिहून काढला आणि तेच आत्मकथन म्हणून प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत हे मला मान्य आहे, अनेक प्रसंग झाले आहेत हेही मान्य आहे. परंतु किती लिहिणार, आता 330 पृष्ठाचं पुस्तक झालं, आणखी किती लिहिणार, म्हणून मी लेखीला विराम दिला. तरी पण त्यांच्या पवित्र स्मृतीला ते 2011 मध्ये गेले. माझं पुस्तक प्रसिद्ध झालं नव्हतं, परंतु त्यांच्यापर्यंत माझं लिखाण पोहोचलं होतं. त्यांनी थोडं पाहिलं होतं ते. त्यांच्या पवित्र स्मृतीला हा ग्रंथ अर्पण केला आहे. आता आयुष्यामध्ये अनेक अनुभव येतात, त्या अनुभवांचं सार किंवा ते अनुभव प्रत्यक्ष मी ह्याच्यात वर्णन केलेले आहे, ते आपण गोड करून घ्या अशी मी विनंती करतो आणि माझे भाषण सुरू होतं. त्यांनी सांगितलंय की त्यांची स्तुती करायची नाही. आम्ही स्तुती केली नाही, आम्ही फक्त जे काही आम्हाला वाटलं तेच लिहिलं. ती स्तुती झाली, त्याला काय करणार नाही का. आजच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गाताई पाठक म्हणजे आमची अक्का आत्या. काल असं ठरलं की काल परवा की अक्कात्याला अध्यक्ष करते. मग येईल का अक्कात्या, तिला हार्ट प्रॉब्लेम आहे, ती चढेल का, ती बसेल का. पण जसं तिला कळलं की तिने सांगितलं, कोणी सांगितलं की अगदी तयार आहे. त्यामुळे मी आता अक्कात्याला विनंती करतो की तुम्ही आपले अनुभव कथन करा. त्याबद्दलचे उभी राहून सगळे जमलेले श्रोतृवृंद, सज्जन लोक, माझे नातेवाईक, नाती, पंडू, बहिणी आणि सर्व याच्या मंचावरचे माननीय लोक, आदरणीय तात्या, पहिला कन्याकुमारीच्या निवेदिता आणि तिथं निवेदितांना तात्यांनी पाळण्यात ठेवलेला आहे. कोणाला वाटेल की तिथे कार्यकर्ते म्हणून तिचं नाव आहे का जिव्हात नाही, तिचं नाव निवेदिता पाळण्यात आहे. आता तिचं काम तर तुम्हाला माहिती आहे, तिथं त्याची मुलगी कशी झाली पहा. आणि एक मुलगा माझा भाचा कृष्णा, हा अविनाश निरंजन पुढे दिसलाच नाही. माझी माहिती
तर कृष्णाने सुद्धा लक्ष्मणराव यांसारखं प्रचारकाचं कार्य घेतलं आहे. त्यांनी लग्नामध्ये काही केलं नाही, आसाममध्ये असतो, कधीतरी मला त्याचा फोन येतो आणि हे सगळे आमच्या सांगू इच्छिते आई वडिलांचे संस्कार आहे हे नक्कीच. आज माझी नाक पडून गेली की तात्या त्याचे गंभीर आहे, हे आहे, सगळे सगळे त्याचे सद्गुण म्हणत नाही, रागवेल म्हणत. आम्ही अजून म्हणतो भावांना, आम्ही दोघांच्या भावांना इतका आदर दिलेला आहे की एकाही बहिणीने कधीही उलट उत्तर केलेलं नाही. ते जसं सांगतील तसं आम्ही स्वागत केलं. अजिबात त्यांना का आणि कशाला हा प्रश्न नाही. तुम्ही आम्हाला कपडे मागितला एखाद्या काही बाहेर काय केलं आणि काही वावणं केलं तर ती गोष्ट कधी आईच्या किंवा वडिलांच्या कानापर्यंत पोहोचली नाही. कारण आम्हाला माहिती होतं इकडे एक गोष्ट तिथे डबल तर ते आता आईवडिलांचे संस्कार झालेले आहेत. खूप धर्मकर आहे, महान व्यक्ती म्हणाल तुम्ही. आता तात्या मी तुला समजून नाही म्हणत, तुझं केलेलं काय सांग. सद्गुणी आहे म्हणून रामाला ना म्हटलं तर सद्गुणी म्हटलं तर रामाला आमच्या तात्याने काय केलं सांगते. आता तात्या मोठा मी लहान, माझं लहानपण जसं केलं तसंच तात्याने केलं असं पाहिजे. आमचे वडील आम्ही जे पहाटे उठायचो ते कशावर उठत होतो. उठा उठा सगळीकडं वाचे म्हणावा त्यामुख वृद्धिशुद्धीचा नायक सुखदायक सर्वांची. काकांचे आम्ही झोपलेलो असायचं, काका मधून 5 वाजता 5:30 असं म्हणत. तिकडे आई चुरीला सारवण स्वयंपाक आरोग्य तिथून ऐकू येत आहे. नमने वाणी स्तवनी जय जयकार करा बंधुनो सकल मनांचा विकास होतो आजळा सूर्याजळा. त्याच्यात सांगते मला बोलायचे पण आपण सांगते हृदय मंदिरी प्राणशक्तीचे झोपाळे डोलरी देवी मला देवी माता नाही म्हणतात क्षमा सगळ्यांना म्हटलं पण तिथं नाही म्हणत. आता हृदय मंदिरी प्राणशक्तीचे झोपाळे डोलरी देवी झोपाळे डोलरी सुख दुःखाचे देवी झोके जीवांना खेळणे. ऐकायचा गुरु वडिलांचा असायचा. देवीच्या भावा धराला वगैरे गाणं आमचे वडील सुंदर पाणी म्हणायचे. सगळे गीत साधरी छंद दायित्वनिया बंद चिन्मयनिहा केवळ आत्मा आता दभय काय स्थूल सूक्ष्म आणि कारण तिन्ही मिथ्या झाली काय. हे आमच्या कानावर सतत शब्द पडायचे. तात्याने तर माझ्या आधी बसलं नाही. ते अशा संस्कारातून आम्ही निर्माण झालेले त्यांची संतान. सगळ्यांचं म्हणाल ते झालं. त्याच्यानंतर वडील गेले मात्र आवाज बसत. पण हे आमचे भाऊ चौघही तात्याचा किती लहान होता पण चौघांनी सगळं पेरून धरला हा खांद्यावर आणि आम्हाला दिसण्याची बाहेर बसत ते अण्णा आला आठवला काय रडत होत रडायला मला तर समज होती. तात्या ज्याची आई वगैरे लहान होती जरा रडते का मी काय बोलले अरे कशाला घाबरत नाही आम्ही चौघा आहो ना आम्ही चौघा आहो तुम्हाला काही बघायची गरज नाही आहे सगळं आम्ही असे आमचे भाऊ. त्यांनी आमचं जीवन घडवलं. बहिणीच्या कवितेत आलंच आहे आम्ही आज सगळे दिसतो आहोय असे आहे
आमची मुलं सुद्धा चांगली आहे, कोणीही काहीही वावर केलेलं नाही. आजही या वेळेलाही आमची पतवंड सुद्धा आणखी सांगायचे काय असे स्वतः आता माझे हा म्हणाला किती वेळ बोल, पण मला आधी सुनबाई फोनवर दाखवलं होतं जी बोलली ना जयश्री, आता 5 मिनिटं बोलायला आता विचार असं आम्हाला सांभाळलं तर सांभाळलं. त्यानंतर परिस्थिती बिकट होती. त्या किती लहानपणी मोठा भाऊ म्हणून आधी पूर्ण होऊन जा तर झालं होतं, तू करून घे, आम्ही तिघं सांभाळून एवढं 2 मिनिटं गेला होता. आईला बरोबर 100 रुपये मिळाला. आमचे लक्ष्मणराव भिडे यांनी नोकरी केली, वकील झाले, वकील शिकत होते. हा डॉक्टर करणार वडील सगळं भाऊ आमचे भाऊ म्हणजे लक्ष्मणराव भिडे, त्यांनी पेटी ऑफिसमध्ये नोकरी केली, पण मन सगळं चांगला लागलं.